स्थानिक गुन्हे शाखेकडून खर्डा तालुका जामखेड, शेवगाव आणि अहिल्यानगर शहरामध्ये तिर्रट, बिंगो जुगार तसेच दारू विक्रेत्यांवर छापे. 43 आरोपींकडून 38,20,825 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर शहरामध्ये आणि शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याकामी पोलिसांना रवाना केले. दिनांक 10 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहर आणि शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई कामी MIDC पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभिषेक बाळासाहेब खाडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, रोख रक्कम असा एकूण 23,270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 10 सप्टेंबर रोजी शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारा इसम देवीदास झुंबर मुसळे याच्या विरुद्ध कारवाई करून त्याच्या कब्जातून 49,795 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये उषाताई बाबासाहेब मुसळे यांच्या ताब्यातून 14,160 रुपये किमतीची देशी विदेशी दारू मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 11 सप्टेंबर रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत नेमण्यात आलेल्या अवैध धंद्यांची माहिती काढत असताना जातेगाव शिवारातील जातेगाव रोड निपाणी फाट्याजवळ पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बाळासाहेब चांगदेव खाडे, बाळासाहेब रामचंद्र नेटके, संतोष विजयसिंग साळुंके, राजेंद्र मुरलीधर आहेर, दादासाहेब पांडुरंग गायकवाड, अजय बबन सकट, रवींद्र महादेव भुते, पवन बबन थोरात, बाप्पू अनुराग चव्हाण, विक्रम अरुण शिंदे, किरण मुकुंद गोलेकर, अशोक रावसाहेब गीते यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 34,33,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची माहिती पोलिसांनी गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता प्रसारमाध्यमांना दिली.